नमस्कार मंडळी. आजच्या भागात खूपच मोठा ड्रामा आपल्याला पाहायला मिळणार आहे. एकीकडे राणी आपल्या आजारी आईची काळजी घेत आहे, तर दुसरीकडे मालती तिला घरातून बाहेर काढण्याचे नवनवे डाव आखत आहे. राणी आपल्या आईसाठी आवडीने जेवण बनवते, पण मालती तिला स्पष्ट धमकी देते की 6 महिन्यांच्या आत मी तुला या घरातून हाकलून लावेन. यावर राणीसुद्धा सडेतोड उत्तर देते की लग्नाच्या गाठी देवाने बांधलेल्या असतात, त्या कोणीही सहजासहजी तोडू शकत नाही. पण खरी मेघ चहाच्या वेळी होते. ते बघा आता काय होतं. रत्नाकाकी राणीच्या आईसाठी बिनसाखरेचा चहा बनवत असते, पण उर्मिला तिथे येते आणि चोरून काकीचं लक्ष नसतं त्याचवेळी त्यात खूप सारी साखर होते. राणीच्या आईला चहाची चव बदललेली जाणवते, पण मालती तिथे येऊन तिच्याबरोबर जबरदस्ती करते आणि आमच्या घरी कोणतीही गोष्ट वाया घालवायची नाही आणि त्यांना तो चहा प्यायला लावते. साखरेमुळे राणीच्या आईची तब्येत अचानक बिघडते आणि त्या आता बेशुद्धसुद्धा पडतात. आता राणी आपल्या आईला वाचवू शकेल का? आणि जेव्हा इंद्राला हे कळेल की हे सगळं त्याच्या आईने केलंय, तेव्हा तो काय करेल? राणी या सगळ्याचा पुरावा कसा शोधणार? तुम्हाला काय वाटतं मित्रांनो? मालती जे करते ते बरोबर आहे का? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा.